कमी साहित्य, सोपी पद्धत आणि जबरदस्त चव. आजची सुका चिकन रेसिपी नक्की करून बघा. घरच्या मसाल्यापासून तयार होणार आहे एकदम झणझणीत सुका चिकन. चला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रियांका. प्रियाज किचन वाईफ्समध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मी सुकं खोबरं 1 वाटी किसून घेतलेलं आहे. दोन मोठे कांदे उभे चिरलेले, आलं, लसूण आणि इथे मी गरम मसाला वापरलेला आहे. धने, जिरे, मोठी वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी असा मी इथे अख्खा गरम मसाला घेतलेला आहे. तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. हा मसाला आता आपल्याला मिक्स करून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. बघा असा तयार होतो आपला हा मसाला. आता चिकन तयार करण्यासाठी मी इथे 2 मोठे चिरलेले कांदे, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आणि कोथिंबीरची मी इथे पेस्ट केलेली आहे आणि भाजलेलं वाटप, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने जिरा पावडर, चवीपुरता मीठ आणि मी इथे सुहाणाचा चिकन मसाला वापरलेला आहे. एक किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे मी एक टोप घेतलेला आहे. त्या टोपामध्ये 4 ते 5 चमचे मी तेल घालणार आहे. त्यामध्ये एक तेजपत्ता मी त्याचे 2 तुकडे केलेले आहेत ते घालून घेत आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेणार आहोत. कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान लाल झालेला आहे. आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. ह्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे टोमॅटो पेस्ट जी केली होती ती घालणार आहोत. तीही आपल्याला ह्यामध्ये खूप छान अशी भाजून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये वाटण घालणार आहोत. तेही आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. छान तेलात परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने जिरा पावडर घालून घेणार आहोत. हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे.
मसाले मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटं झालेली आहेत. बघा छान असं साईडने तेल सुटलेलं आहे. तर हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चिकन घालून घेणार आहोत. चिकनचे मीडियम असे पीस केलेले आहेत आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्यात मी धुवून घेतलेलं आहे. आता हे चिकन आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो मसाला ह्या चिकनला लागला पाहिजे. खूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत. 4 ते 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत. चार ते 5 मिनिटांनंतर बघा छान असं पाणी सुटलेलं आहे चिकनला. मी इथे बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाहीये. पाणी न वापरता आपल्याला हे सुकं चिकन करायचं आहे. ह्या चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे. छान एकदा ढवळून पुन्हा आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहोत 3 ते 4 मिनिटांसाठी. 3 ते 4 मिनिटं आपली आता झालेली आहेत. पुन्हा उघडून बघूया. छान असं त्या पाण्यात चिकन आपलं शिजत आहे. पुन्हा हे मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये चिकन मसाला घालणार आहोत. मी इथे सुहाणाचा चिकन मसाला वापरलेला आहे आणि चवीपुरता मीठ. पुन्हा मिक्स करून आपण त्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत. हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे आता शिजवायचं आहे. तीन ते 4 मिनिटं इथे झालेली आहेत. पुन्हा उघडून बघूया. बघा छान असं तर्री आलेली आहे याला. आता हे मिक्स करून घेऊया. छान बघा इथे पाणी पण आपलं संपलेलं आहे. पुन्हा आपण इथे याला 2-3 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. बघा छान असं आपले चिकन इथे खाण्यासाठी तयार झालेलं आहे. मी आता इथे कोथिंबीर टाकत आहे. खूप सारी मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे. चिकन आता आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.